नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट परीक्षा 2011 रोजी झालेल्या पेपर 1मधील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 11. परिकल्पना म्हणजे हायपोथेसिस तयार करण्यासाठी जी पूर्वपीठिका यात असते. पर्याय आहे उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत, मुलाखती, प्रश्नावल्या, निरीक्षणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपलब्ध साहित्य आणि सिद्धांत. प्रश्न क्रमांक 12. गावातले एका पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा संस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक की ज्याची परवानगी घ्यावी लागते किंवा चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे. पर्याय की इन्फॉर्मेंट, रिसोर्स पर्सनल, गेटकीपर, क्रिटिकल पार्टिसिपेंट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, क्रिटिकल पार्टिसिपेंट. प्रश्न क्रमांक 13 ते 18 हे पुढील दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत. इंग्रजीत किंवा मराठीतील उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या. विज्ञानाचा उगम माणसाच्या जीवन संघर्षातून झाला हे उघड आहे. जरी आपण सत्य संशोधन आणि सुखद जीवन या दोन्ही प्रेरणा प्रथमपासून विज्ञानाच्या प्रगतीला कारणीभूत झाल्या. निसर्ग आणि सभोवतालची परिस्थिती यांची अधिकाधिक ज्ञान संशोधनाने मिळविण्याचा माणसाचा प्रयत्न हे त्याच्या प्राथमिक विज्ञानाचे स्वरूप होते. असे संशोधन करता येण्यासाठी लागणारी विशिष्ट बुद्धी, कुशलता ज्यांच्याजवळ होते ते शास्त्रज्ञच म्हणून गणले गेले. विज्ञानामुळे समाज प्रगत होत गेला आणि प्रगत समाजात विज्ञानाची प्रगती होत गेली. म्हणूनच विज्ञानाच्या इतिहासाचे विहंगम लोकन न केले तर साधारणतः 3 स्थूल अवस्थातून याची प्रगती झाल्याची दिसते. पहिलं आहे पौर्वात्य सांस्कृतिक विज्ञान, दुसरं पाश्चिमात्य विज्ञान आणि तिसरं जागतिक विज्ञान. जेथे जेथे संस्कृतीचा विकास झाला तेथे तेथे विज्ञानाची प्रगती झाली. म्हणजे जेथे कारण हे परिणाम आणि परिणाम हे कारण ठरते. विज्ञान पाश्चित्यांची निर्मिती आहे हा समज पौर्वात्याच्या अध्ययनाचा आणि त्याहीपेक्षा न्यूनगंडाचा परिपाक आहे. पूर्वेकडील अतिप्राचीन संस्कृती शास्त्राची किती प्रगती झाली होती हे पुरेसे स्पष्ट नाही. 1854 ते 55 साली झालेल्या उत्खननातून सुमेरियांच्या बॅबिलोनियन संस्कृतीवर प्रथमच प्रकाश पडला. तेथे सापडलेल्या शिलालेखात उल्लेखलेल्या वस्तूंमध्ये रथ, घड्याळ, कमानी, कायदासंग्रह इत्यादींचा समावेश आहे. सॅम्युएल कॅमर या तत्त्वशास्त्रज्ञाच्या मते सुमेरियन संस्कृतीतील निदान 27 ऐतिहासिकदृष्ट्या प्रथम म्हणजे हिस्टॉरिकल प्रस्ट अशा गोष्टी उजेडात आल्या. सुमारे 6000पेक्षा अधिक वर्षापूर्वी बॅबिलोनिया, नंतर मेसोपोटेमिया, आता इराकमध्ये 50,000 ते 1,00,000 वस्तीची एरिडू, उरुक, उम्मा इत्यादी मोठाली व्यवशाली शहरे होती. अशी प्रगती आवश्यक त्या विज्ञानाशिवाय अशक्य होती. इजिप्तने तर आतापर्यंतच्या काळावर मात करण्याचा परिणामीचा चमत्कार घडविला. भारत आणि चीनमधील संस्कृतींनी त्याबाबत 4 पावले पुढेच टाकली होती. कणाद ऋषी इसवी प्रारंभीने भारतीय अनुवादाची मांडणी केली. आर्यभट्ट यांनी इसवी 500 मध्ये सुमारास पायाचे मूल्य 3.14 1416 आणि सौरवर्षाचा काळ 365.58 दिवस म्हणून ठरविले. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ती गोलाकार आहे या गोष्टी आर्यभट्ट यांना ज्ञात होत्या. चीनमधील पंडितजन विज्ञान क्षेत्रात फार प्राचीन काळापासून जागरूक होते. कागद आणि छपाई या चीनच्या जगाला अतिशय मोलाचा देणगी आहेत. अरबांनी खगोलशास्त्र आणि गणित यांमध्ये प्रावीण्य प्रगट केले. अल-ख्वारिझमी साधारणतः इसवी 850 या अरब शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या अल्जिब्रा या गणितशास्त्रातील विभागाची पहिली संहिता मांडण्यात येते. सारांश आपल्या काळात पौरात्य संस्कृती विज्ञान विषयात प्रगट होते. शेवटी ज्ञान विज्ञानाचे दळण कोणत्या देशांनी वा खंडांत दिसत नाही ते असते मानवासाठी. तर यावर उत्तरावर आधारित प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. मानवाची जिज्ञासाच विज्ञानाला चालना देणारी ठरली. त्याच्या जीवनात आलेली सुखावता हा नंतरचा दुय्यम परिणाम आहे. पर्याय आहे पूर्णविधान चूक, पूर्णविधान बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पूर्णविधान बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. पाश्चिमात्यांनी विज्ञान निर्माण केले हे समजूत होण्यास लेखकाच्या मते पुढीलपैकी कोणते कारण नाही. पर्याय पौर्वात्यांचा न्यूनगंड, पौर्वात्यांचे स्वतःच्या इतिहासाबद्दलचे अज्ञान, अतिप्राचीन पुराव्यांचा अभाव, पाश्चिमात्यांकडील ऐतिहासिक पुरावे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अतिप्राचीन पुराव्यांचा अभाव. प्रश्न क्रमांक 15. विज्ञानाचा विकास व संस्कृतीचा विकास या दोन्ही गोष्टी परस्परअवलंबी आहेत तसेच परस्पर प्रेरकी आहेत. पर्याय पूर्णविधान चूक, पूर्णविधान बरोबर, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पूर्णविधान बरोबर.
प्रश्न क्रमांक 16. बॅबिलोनियन संस्कृती पुढीलपैकी कोणत्या बाबतीत प्रगत होती असा पुरावा नाही? पर्याय आहे वास्तुरचना, तत्त्वज्ञान, प्रशासन, कालमापन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तत्त्वज्ञान. प्रश्न क्रमांक 17. ज्ञानविज्ञानाचे धन सर्व समाजातीचे असते असे म्हणण्याचे कारण? पर्याय काही काळाने ते सर्व लोकांपर्यंत पोहोचते, संपर्क साधने वाढल्याने ते मर्यादित ठेवता येत नाही, त्यावर व्यक्तीला स्वामित्व हक्क सांगता येत नाही, शेवटी ते मानवी बुद्धीचे मिळालेले ज्ञान असते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संपर्क साधने वाढल्यावर ते मर्यादित ठेवता येत नाही. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणते शीर्षक उतार्यास सर्वात समर्पक ठरेल? पर्याय विज्ञानाचा उगम, पौर्वात्य व पाश्चिमात्य विज्ञान, विज्ञानाची वाटचाल, विज्ञान व जीवन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पौर्वात्य व पाश्चिमात्य विज्ञान. प्रश्न क्रमांक 19. दोन व्यक्तींमधील संज्ञापनापासून जनसंज्ञापनापर्यंतच्या संज्ञापन प्रवासामध्ये पर्याय संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसाद तत्काळ मिळत जातात, संदेश कमी रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादही तत्काळ मिळत जाते, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादांची तात्कालिकता कमी होत जाते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संदेश अधिक रचनाबद्ध होत जातात आणि प्रतिसादही तत्काळ मिळत जातात. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी असत्य विधान ओळखा. पर्याय तुम्ही संज्ञापन करू शकत नाही असे होत नाही, मौनातूनही संज्ञापन होते, माध्यमातील अडथळ्यामुळे संदेश ग्रहणावर परिणाम होतो, संदेश हा माध्यम विधानाशी त्यांचा परिनिरपेक्ष असतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मौनातूनही संज्ञापन होते हे विधान असत्य आहे. तर ही होती महाराष्ट्र स्टेट परीक्षेमधील नोव्हेंबर 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.